गेले का तर नाही. खरं तर शिवरायांसारख्या महापुरुषांच्या तर आम्ही वाटण्याच करून टाकल्या. पहा ना, कोणत्याही गावाखेड्यानं जा, जशा भावाबंदकीत वाटण्या होतात की हे बांधतो वा हे झाडतो, तसं महापुरुष सुद्धा वाटून घेतलाय. म्हणजे मराठ्यांनी वाटून घेतलाय जिजाऊच्या शिवरायांना आणि दलितांनी बांधून ठेवलंय रमाईच्या भीमरायांना. अण्णा भाऊ फक्त आमचे, मातंगानं गायली गाणी आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राणी. फुल्यांना न्यायला गोळा झाले सारे माळी. आणि इथंच बघा, इथंच महापुरुषांच्या विचारांची झाली होळी. ही होळी आम्हाला होऊ द्यायची नाही, ही होळी आम्हाला होऊ द्यायची नाही. आणि याच्यासाठी गावातले तरुण पोरं एकत्र येत आहेत. कोणता तरी डीजेवरचा कार्यक्रम न ठेवता, मिरवणुका न ठेवता व्याख्यानाचा कार्यक्रम झाला पाहिजे, शिवराय मनामनापर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी तुमच्या गावातल्या तरुण पोरांसाठी पहिल्यांदा सुरुवातीला जोरदार टाळ्या वाजून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कारण शिवराय नावाचा विचार आमच्या डोक्यातून अजून गेला आहे, अजून गेला नाही. फक्त शिवरायांचा विचार आम्ही पायाखाली तुडवत होतो. हा शिवरायांचा विचार खरं तर आम्हाला डोक्यात घ्यायचा आहे, मिरवायचा आहे. शिवरायांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत असताना शिवाजी राजाचा विचार जो आहे तर तो डीजे खाली डीजेच्या समोर फिरून असणाऱ्या पोरांच्या पायाखाली शिवराय नावाचा प्रचंड मोठा सूर्य चिरडला जाऊ नये, त्याच्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि होणं काळाची गरज आहे. प्रचंड अभिमानाची गोष्ट कधी कधी वाटायला लागते की हा राजा आपल्या मातीत जन्माला आलाच कसा. म्हणजे छत्रपती शिवाजी पूर्वेनं म्हणजे पूर्व दिशा, भद्रा म्हणजे बोरीचं झाड, वाल्मिको म्हणजे वारुळ. जर बोरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला एखादं वारुळ असेल तर दृश्यंते जल पश्चात, त्या बोरीच्या झाडाच्या दक्षिण दिशेला एक पाण्याचा स्रोत असतो. 17व्या शतकात आमच्या राजानं सांगितलं, आम्ही हातात अजूनही नारळच्या दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत असतो. दादा शिवछत्रपतींनी काय पाणीशास्त्र वापरलं, आम्हाला खरं तर याचा अभ्यास करावा लागणार आहे. पण आमचं चाललंय शांताबाई आणि शांता झाली, शालू झाली, आता कोणाचं नाव आला बाबूराव, आता आला बाबू. म्हणजे पाठीमागं मिरवणुकीत उभा असणाऱ्या महाराजांना प्रश्न पडत असेल की माझ्या काळात हिरोजी होता बाबा, तानाजी होता, बाजी होता, हे बाबूराव नावाचा मावळा कोण होता. म्हणजे इतकी दुर्दशा आम्ही शिवजयंतीची करून ठेवली आहे. आणि म्हणून म्हणजे आज 21व्या शतकात आम्हाला शौचालयाचं महत्त्व सांगावं लागतं. संडासात बसा, शौचालय वापरा किंवा स्वच्छता मोहीम राबवा, आज 21व्या शतकात सांगावं लागतं. बरोबर आहे की नाही. 17व्या शतकात बांधलेली तोडक्या मोडक्या अवस्थेत आजही आम्हाला पाहायला मिळतात, जे आपल्याला 21व्या शतकात जमलं नाही. माझ्या राजानं 17व्या शतकात ही शोध मोहीम खरं तर राबवली आहे. अभिमान असला पाहिजे आम्हाला या राजा, अभिमान असलाच पाहिजे. या मातीमध्ये कविभूषणांनी वर्णन केलंय की सक्र जिमी सैल पर अर्कतम फैल पर बीगण के रैल पर लंबोदर देखिए रामदस कंद पर भीम जरा संद पर भूषण जो सिंध पर कुंभ जबी सेकिए हार जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर गौर ओके अंग पर पारथ जो पेकिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए. काय लिहितात कविभूषण, कविभूषण. परंतु असं रडत बसण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या काळातला एक प्रसंग आहे छोटासा. एक 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग आहे. त्या काळात खरं तर आजूबाजूला सगळी पसरवलेली माहिती आहे की बाबा कधी शत्रू स्वराज्यात येऊ शकतो. आडवा, कोणी जर घोडे दिसले त्याला आडवा, थांबवा, कुठनं आला, काय आला, विचारपूस करा. 12 वर्षाच्या पोरानं सुद्धा ही घोषणा ऐकली आहे. आणि त्या पोराच्या मनात पक्का आहे की बाबा कधी घोडे आले तर त्यांना विचारलं पाहिजे कुठनं आले, कशासाठी आले. वावरात 12 वर्षाचं हे शेतकऱ्याचं पोरग लिंबाखाली घोडा घोडा करत खेळताय. मायबाप काबाड कष्ट करतायत. ते घोडा घोडा हातात एक काठी घेतलेली आणि घोडा घोडा करत हे 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग तिथं खेळताय. त्यानं पाहिलं दूरवरनं बांधावरनं 2-4 घोडे यायला लागले. अरे हे घोडे कोणाचे? कदाचित आपल्या शिवरायांचं स्वराज्य संपवायला तर आले नाहीत ना, हे दुश्मन तर नाहीत ना. पोरानं ती हातातली एवढी काठी तशीच मुठीत आवळली. 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग पळत पळत त्या घोड्याच्या समोर जाऊन उभं राहिलं आणि पोरग म्हणतंय, 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, खबरदार खबरदार, जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. खबरदार, जर टाच मारून पुढे गेले तर चिंधड्या करून टाके. 12 वर्षाचं पोरग. एवढाच नाही तर पोरग पुढं म्हणताय, कुण्या गावचे पाटीला आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीरसे लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगण. 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग हातात एवढी काठी घेऊन म्हणते, कोणत्या गावचे पाटील आहेत, कुठे चालले, कशासाठी चालले. पहिल्यांदा घोड्याचा लगाम खेचा, थांबवा घोडे, बाजूला आहे, इकडे मैदानात तुमची विचारपूस करायची आहे. 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या घोड्यावर बसलेल्या लोकांना हसायला यायला लागली की बाबा याच्याकडे एवढी काठी आहे. म्हणजे एका शेतकऱ्याच्या पोराच्या मनगटात किती ताकद असते माता मौलांनी.
ह्याच्याकडे एवढी एवढी काठी, आपल्याकडे तलवारी, भाले सगळं आहे, हे पोरगं आपल्याला दम कस काय द्यायला लागले? म्हणून ते घोड्यावरची लोक हसायला लागले. त्यावेळेला हे 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरगं उत्तर देत आहे, अरे पोर म्हणून हसण्यावारी वेळ नका नाही हुई, मज का ओळखले हो तुम्ही, हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, हे हाडही माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मत बाजी बसे, आणि खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंदड्या उडविना राई राई. खरं तर ही एका 12 वर्षाच्या शेतकऱ्याच्या पोरातल्या मनगटातली ताकद आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनो, स्वतःला कधी कमी समजू नका. शिवराय नावाच्या वाघाने या महाराष्ट्राच्या अनेक संत, अनेक महापुरुषा मातीच्या जरब या महाराष्ट्राच्या मातीत आमच्या वाघानं उभा केली होती. त्या वाघाचे आपण सुद्धा मावळे आहेत. मैदानात उतरूया शेतकऱ्याच्या पोरांनो. मायबापानं प्रचंड म्हणजे आजपर्यंत कष्ट केले, मायबापाने आजपर्यंत खूप आपल्यासाठी सुचले. पहा, आमची पोरं म्हणतात आमच्या म्हातारीला काही कळत नाही, आमचं म्हातारं येत आहे, त्याचं काय ऐकायचं. म्हणजे ही सत्य परिस्थिती सांगायला लागलो, खोटं काही नाही याच्या. पण याच महाराष्ट्राच्या मातीत म्हणजे पान एका कवीनं सुंदर वर्णन केलंय की दोन जीवाची मही माया गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला, वटी आलेल्या वटीवर एका धडुक्याची वटी, एकी मंदी गर्भताना एक कापसाच्या साठी, बुंड बुंड येचताना झाली दुपारही खाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तोरी खाली. आजूबाजूच्या रानात नाही माणसांचा थारा, चिड चिप पाखरांची भर उन्हाचा पहारा, घास कुटका खाऊन जरा टेकवली पाट, घास कुटका खाऊन जरा टेकवली पाट, आल्या अचानक कळा हात पाय झाले ताट, घामा घुम झाली माया, घामा घुम झाली माये, कावरली बावरली, रेटा हातानं देऊन कशी बशी सावरली, सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हरिण थर कापली उरात, पुढं काय झालं याचं माईला नव्हतं भान, जणू पाखरू पडल बिन वारसी होताना, सुद्धी वर आली तवा कुस रिकामी झालेली, माती मंदी वल्ला गोळा माती तोंडात गेलेली, माय झाली बाळा तिनं जशी सीता वनवासी, लव अंकुश खेळले जसे झाडा जुडपाशी, असा झाला तो जन्म झाली सगळ्याची दैना, आणि तो या जन्माच्या वेळेला बाळा नव्हत्या रे कन्या, तो या जन्माच्या वेळेला बाळा नव्हत्या रे कन्या. ही सत्य परिस्थिती या महाराष्ट्राच्या मातीतली आपली आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनो, तासाच्या बाहेर जाता येणार नाही. मायबापासाठी स्वराज्य उभं करायचं आहे एवढं आज डोक्यात ठेवून खरं तर हा कार्यक्रम सार्थकी करा. नाहीतर आमच्यासारखा एखादा येईल बोलून जाईल, तुम्ही ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं जर होणार असेल तर काही अर्थ नाही. आपल्या आईवडिलांसाठी काही करता येते म्हणजे गावात टवळक्या मारे फिरण्यापेक्षा, गाड्याची रेस करत गावात इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्या मायबापाची स्वप्न पूर्ण करून त्यांना अभिमानानं गावात फिरवता येईल. एवढं जरी करता आलं तर हा कार्यक्रम सार्थकी लागेल एवढंच खरं तर आशावाद या ठिकाणी मानतो. बराच वेळ झाला आपण बसलेले आहात आणि मी जाणीव ठेवतो की दिवसभर काबाड कष्ट आमच्या शेतकऱ्याच्या घरात केलं जातं, त्यावेळेला हे सगळं होतंय. आणि इतक्या उशिरापर्यंत मातामौल्या तर छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं बसल्यात ही खरं तर मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न राहिला आमच्या शेतकऱ्याच्या पोरांचा की शेतकऱ्याच्या पोरांना सध्या पुरी कुणी द्यायला आहे आणि त्याच्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे, नाहीतर मग प्रॉब्लेम होईल सगळं. काय झाले, खाली पडायला लागला, 3 नळ्यातनं दाणे खाली पडतात, बैल पुढं चालण्याचा वेग, हातातनं मुठीतनं दाणे पडण्याचा वेग मॅच करावा लागतो. आणि ज्या वेळेला त्याची पेरणी होते त्यावेळेला लक्षात येतं की त्यानं पेरलेलं जे काही दाणे आहेत तर ते अगदी समान प्रमाणात वर उगून आले आहेत. म्हणजे 2 तासामधलं अंतर आणि 2 पिकामधलं अंतर कुठंच कमी जास्त झालं नाही. जगातल्या कुणाच्याही बापानं यावं आणि 4 किलो धान्य समान प्रमाणात एका एकरात पेरून दाखवावं. जे कुणाला जमत नाही ते माझ्या अडाणी बापाला जमतंय आणि म्हणून माझा बाप अडाणी नाही. म्हणजे मी आता सांगितलं की बाबा एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेले, स्लॅब टाकायला लागलेत, मर्स RCCचे घरं बिरं बांधायला लागलेत लोक. पण स्लॅब टाकला 4-5 वर्षात, पुढल्या 10 वर्षात स्लॅब बंद बरं पाणी खाली गळायला लागतं. वॉटरप्रूफिंग करा नाही तर काही करा, हे स्लॅबमधलं पाणी खाली गळतं. पण आमच्या अडाणी बापानं जर का सरमाडाची गंज रचली किंवा वळई रचली आणि त्या गंजीतनं एकदा जर का पाणी बाहेर काढलं, किती जोराचा वादळ येऊ द्या, किती जोराचा पाऊस येऊ द्या, वरच्या पेंड्या सोडल्या तर आतल्या एकाही पेंडीला धक्का लागायची ताकद नाही. ही ताकद माझ्या अडाणी बापाची आहे आणि म्हणून माझा बाप अडाणी नाही आहे. शेतकऱ्याच्या पोरांनो, कमीपणा समजण्यापेक्षा, या सगळ्या गोष्टीला लाजण्यापेक्षा छातीवरती अभिमानानं मिरवा. माझा बाप शेती करतो, माझा बाप कष्ट करतो, माझी माय दिवसभर राब राबते आणि या उभ्या जगाला जगवण्याचं काम माझा अडाणी बाप करतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कमीपणा बाजूला ठेवा. स्वतःच्या मांडीवरती थाप द्या आणि सांगा, ढोलकीची थाप मी, सागराची लाट मी, संताची वाणी मी, शाहिराची गाणी मी, पावसाची धारा मी, सह्याद्रीचा वारा मी, शीतलतेचा चंद्र मी, मराठ्याचा मर्द मी, ओपळता लावा मी, सह्याद्रीचा छावा मी, मावळ्याचं रक्त मी आणि शिवरायांचा भक्त मी, मावळ्याचं रक्त मी आणि शिवरायांचा भक्त. खरं तर हा विचार म्हणजे तुम्ही पाहिलं असेल
आता त्या दिदीने सांगितलं सुंदर, त्यांनी दोघींनी भाषण केली. एवढं पाठ करणं बी सोपं नाही. म्हणजे इथं येऊन उभा राहणं. मातीत जन्माला आला त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. आणि म्हणून शेतकऱ्याच्या वागणं कुणासाठी करायचे, म्हणजे गावकी भावकी हेवे दावे याला त्याला दाखवायसाठी नाही, तर आपल्या मायबापासाठी करूया. छत्रपती शिवरायांच्या या व्याख्यानात आज एवढं जरी वाक्य ध्यानात ठेवलं, शिवरायांनी 422 गडकिल्ल्यांचं स्वराज्य आईसाठी उभं करून दिलं होतं. आपण आपल्या आईसाठी एखादं चांगलं छोटं स्वराज्य उभं करू शकतो का? तिला सुख समाधान देऊ शकतो का? इतकी दिवस झालं फाटकी साडी ती घालते, फाटलेला भाग ती आतमध्ये नेसते आणि बाहेरनं चांगला घेण्याचा प्रयत्न करते. बाप सुद्धा फाटके बुटं घालून कुठंतरी हिंडतोय, शेतीत वावरात राबतोय. त्यांचे पांग फेडण्यासाठी ही सुवर्ण संधी शेतकऱ्याच्या वागांनो, मैदानात उतरा. शून्यातनं स्वराज्य उभं कसं करायचं, छत्रपती शिवरायांकडे एकदा पहा आणि मायबापासाठी स्वराज्य उभं करा. एवढाच आशावाद खरं तर विचारपीठावरती मानतो. ज्यावेळेला छत्रपती मुंडे यानंतर द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस आहे कृष्णा सुग्रीव जोगदंड वर्ग 6. यानंतर तयार राहायचंय यानंतर प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस झालेले आहेत. यानंतर 5 ते 7 गटामध्ये खूप छान पेपर सोडवलेला आहे. उत्तेजनार्थ बक्षीस देतोय आपण. स्टेजवरच DJ आशिष